नमस्कार मंडळी, मी स्वामी समर्थ. आज मी व्हेज बिर्याणी बनवणार आहे. त्याच्यासाठी कांदा, लसूण, शिमला मिरची, बटाटा, टोमॅटो आणि तमालपत्र, दालचिनी, लवंग, खडा मसाला, कच्चा खडा मसाला आणि वाटाणा आणि थोडी शेंगदाणे. नमस्कार मंडळी, मी स्वामी समर्थ. व्हेज बिर्याणी बनवणार आहे त्यासाठी आता हे परतून घेत आहे सामान टाकलेलं. अशा प्रकारे परतून घेते. याला थोडं शिजून घ्यावं लागेल, वाफ द्यावं लागेल. त्याच्यामध्ये आता हळद टाकते, शिमला मिरची, टोमॅटो, बटाटा, शेंगदाणे, खडा मसाला आणि सोयाबीन. व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी हे साहित्य मी वापरलेलं आहे. थोडं आपल्या चवीपुरतं मी मीठ टाकते. याच्यामध्ये धनिया पावडर टाकणार आहे, सर्वम कंपनीची आहे. अंदाजे टाकते 1 चमच्याच्या मापात. धनिया पावडरने टेस्टी लागते बिर्याणी. हा बिर्याणी मसाला आहे तो थोडा टाकते. तिकडे भात शिजत ठेवलेला आहे. त्या सगळ्या सामानाला मी आता थोडी वाफ देणार आहे पाणी टाकून. अशा प्रकारे पाण्याचा चिपडा मारलेला आहे. मला एक असं माहिती आहे, माझ्या मैत्रिणीने मला विचारलं तुझ्या केसांसाठी तू काय वापरते, तर मी केसांना फक्त खोबरे तेल वापरते. त्याच्यामुळे माझे केस छान आहेत. माझे मिस्टर आहेत का नाही ते खोबरं नेतात तेलाच्या घाण्यावर आणि खोबरे ओरिजिनल तेल काढून आणतात, त्याच्यामुळे माझे केस छान आहेत. आता इकडे मी भात शिजत टाकलेला आहे, तो पण थोडा हलवून घेते. ह्याच्यामध्ये मी दालचिनी, हे चक्री फूल आणि तमालपत्र, जिरी आणि मीठ टाकून हा भात शिजवण्यासाठी इथे ठेवलेला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त भात असा शिजून घ्यायचा आणि नंतर या सामानामध्ये परतून घ्यायचा. भात शिजताना पण मीठ टाकले, त्याच्यामुळे मीठ थोड्या प्रमाणात टाकणार आहे. वाफ बसलेली आहे याला. आता थोडं उघडून बघते शिजलेलं आहे. शिजलं नाही, परत 5 मिनिटं वाफ देते. शांत बसा. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची राहिलेली, कोथिंबीर टाकते. पान लागलं मला वाटतं थोडं. याच्यामध्ये मी कांदा, लसूण मसाला, आपला घरचा मसाला आणि बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे. अशा प्रकारे शिजून झालेलं आहे परतून. आता त्याच्यामध्ये हा शिजून घेतलेला भात अशा प्रकारे मी टाकीत आहे. अशा प्रकारे खालीवर भात हलवून घ्यायचा, सगळं एकत्र करून घ्यायचं. व्हेज बिर्याणी म्हणतो आम्ही याला. हा कलर आहे मी कालवलेला, मुलांना कलरची बिर्याणी आवडते त्याच्यामुळे याच्यामध्ये टाकत आहे. एकदम कलरफुल अशी बिर्याणी होते. हे तूप टाकलेलं आहे. थोडी कोथिंबीर टाकते छान दिसायसाठी. अशा प्रकारे मी कढईवर झाकण ठेवलेलं आहे आणि आता भाताला थोडी वाफ देऊन घेणार आहे.
अशा प्रकारे वाफ धरल्यानंतर माझी बिर्याणी तयार झालेली आहे. मी तुम्हाला ती बिर्याणी हलवून दाखवते. अशा प्रकारे सुट्टी झालेली आहे. अशा प्रकारे माझी बिर्याणी एकदम छान प्रकारे तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी बिर्याणी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय.